सगळ्यांना सतर्क करणारी बातमी। पुणे जिल्ह्यात आज जीबीएसमुळे 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। पुण्यात जीबीएस बाधित 3ऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर पुणे शहरातील हा जीबीएस बाधित रुग्णाचा 2रा मृत्यू झालाय। आज पुण्यातील नांदेड गावातील 60 वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते। पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएसनं बाधित आहेत। आपण बघतोय की पिंपरी जीबीएसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाला 21 जानेवारी रोजी जीबीएसची लागण झाली होती। या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते। या रुग्णाला जीबीएस नंतर निमोनियाचीही लागण झाली होती। उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला। युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केलेली आहे। काल वायसीएम रुग्णालयात जी काय आपली डीन साहेबांच्या अंडर त्याच्यामध्ये प्रोफेसर इन मेडिसिन, पिडियाट्रिक प्रोफेसर, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी सगळे डिपार्टमेंटची जी प्रोफेसर आहे त्याची एक कमिटी आहे। त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पेशंटच्या मृत्यूचे डिटेल्स घेऊन जे सगळ्या हिस्ट्रीची डिटेल घेऊन जे ऑडिट केलं, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज बायलॅटरल निमोनिया हे कॉज असावं आणि जीबी सिंड्रोम पण त्याला फायनिंग आहे, असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबीएस आजाराच्या नव्या रुग्णाची भर पडली। सध्या या ठिकाणी 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या 2 बालकांचा समावेश आहे। घाटीतील मेडिसिन विभागात 3 आणि बालरोग विभागात 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। तिकडे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबीएस सिंड्रोमचे 13 संशयित रुग्ण आढळले होते। त्यापैकी 5 रुग्ण हे बरे झाले असून उर्वरित रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात। यानंतर जाऊयात पुण्यातील विश्व मराठी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं आणि वादाशिवाय मराठी संमेलन होऊच शकत नाही असं वक्तव्य केलं। मात्र या वादातूनच चांगलं मंथन होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिछाच सोडत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मागच्या काळात मी पुन्हा येईन उपहासात्मकपणे म्हणायचो, पण हल्ली मी ते पॉझिटिव्हली घेतो असंही फडणवीसांनी सांगितलं। उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा, कुठे गेलं की मी पुन्हा येईन। पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेत त्यांना आठवड्याचं वेळापत्रक आखून दिलं आणि या वेळापत्रकानुसार आता मंत्र्यांना काम करावं लागणार आहे। त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांना आदेश देखील देताना दिसलेत। प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करा आणि त्यासाठी विशेष वेळ द्या असंही फडणवीसांनी सांगितलं। तर देवेंद्र फडणवीस यांचा क्लास कसा आहे बघा। त्यांनी असं म्हटलंय की मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत असणार। दुसरं त्यांनी असं देखील सांगितलंय की मंत्री गुरुवार शुक्रवार या दिवशी आपापल्या विभागाच्या कामाचा आढावा घेतील। शिवाय शनिवारी आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावतील असं वेळापत्रक सर फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांकरता आखून दिलेलं आहे। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे
ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्याबरोबरच उभाटाचे संगमेश्वर चे माजी आमदार सुभाष बने, ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे। शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती मिळते। सहानुभूती म्हणून सर्व मीडियानी परिस्थिती निर्माण केली होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहानुभूती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसलेले आहेत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजलेलं आहे की यांनी केवळ खुर्ची करता काँग्रेसच्या सोबत हे गेलेले आहेत। मुस्लिम धार्जिणं, अल्पसंख्याक लांगुल चालन यांचं जे सुरू आहे त्याच्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्याकडे राहणार नाही। सर्वजण एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झाले आणि पुन्हा आमच्याकडे सगळे येणार। आपण पाहताय रोज हजारो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते शिवसेनेत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील ते मला माहित नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत काम केलं, अनेक वर्ष त्यांना शिवसेनेनं पदं दिलेली आहेत, प्रतिष्ठा दिलेली आहे। तरी कोणी जात असेल किंवा निघालेत असं आपण म्हणताय, मला माहित नाही। तर जोपर्यंत अशा प्रकारच्या प्रत्यक्ष बातम्या येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। शासकीय कामासाठी शिंदेंची भेट घेतली असून शासकीय कामांसाठी अशा गाठीभेटी घ्याव्याच लागतात असं धंगेकरांनी सांगितलं। शिंदेंचे आणि माझे चांगले संबंध असून मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं धंगेकरांनी स्पष्ट केलं। तसंच मी आगामी पालिका निवडणूक काँग्रेसमधूनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ना मी शासकीय बंगल्यावर जाऊन भेटलो, मी काय त्यांच्या घरी जाऊन नाही भेटलो, नो पण भेटलो। त्यामुळे माझं काम होतं, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला आश्वासन दिलं की करतो काम म्हणून मी गेलो आणि मी पहिल्यांदा फोन करून गेलो। दुसरी चर्चा अशी आहे की तुम्ही मी दाखवतो एकीकडे जाणार दुसरीकडे, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाणार अशी चर्चा, नेमकं काय? ना असं काय नाही, चर्चा नाही काय, मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही। मी आता भेटलो, काँग्रेसमध्ये खुश आहात की? आनंदी येते, एकदम आनंद आहे काँग्रेसमध्ये, एकदम प्रचंड। इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का। राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे। उभाटा शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली असून एका खासदाराचा अजून तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती मिळते। तर पक्षांतरबंदी कायद्यातून वाचवण्यासाठी 6 जणांचा आकडा महत्त्वाचा आहे। तर दुसरीकडे भाजपमध्ये संभावित होणाऱ्या पक्षप्रवेशावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। भाजपनं मित्रपक्षातील प्रवेशाचा फॉर्म्युला बदलल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती मिळते। त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत। तर कोथरूडचे उभाटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। एका लग्न समारंभात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा प्रचारासाठी मी उद्धव ठाकरे यांची सभा लावली होती, पण ती ऐनवेळी रद्द झाली, पण ती कोणामुळे रद्द झाली हे आता तुम्हीच शोधा असं या भेटीवर मोकाटेंनी बोलून दाखवल्याची माहिती आहे। मोकाटे सध्या ठाकरे सेनेत असले तरी ते नाराज आहेत अशी माहिती आहे। आपली नाराजी प्रकट करण्यासाठी ते संधीच शोधत असतात। परवाच्या पक्ष बैठकीतूनही ते मधूनच उठून गेले होते आणि त्यानंतर ऑपरेशन टायगरमध्येही त्यांचं नाव आल्यानं मोकाटे पुन्हा चर्चेत आलेत।